नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं महाड ब्लॉगच्या वरती, कोकणचं आम्ही त्याच्या वरती. मित्र आपण कळवाला या ठिकाणी असल्या खारलँड मैदान या ठिकाणी एक भव्य दिवसाचा कळवा महोत्सव चालू आहे. दिनांक 21 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत संध्याकाळी 6 वाजता रात्री 11 वाजता भव्य दिवसाचा कळवा महोत्सव चालणार आहे. तर आपण आतमध्ये बघणार आहोत कोणते विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी, खाद्यपदार्थ स्टॉल्स असतील, लहानमध्ये प्लेइंग झोन असतील, कशा प्रकारे काय काय ठिकाणी बघायला भेटतं ना. तर चला जाऊ मित्रांनो आतमध्ये कळवा महोत्सव बघायला. मित्रांनो, पहिला स्टॉल बघाल ना, केसाची फळणी असो, हातातल्या बांगड्या असो आपण बघताय, तर तसेच पिना असो किंवा झुमके, इतर लेडी कॉस्ट्यूम वस्तू असतील ना, पिन, कानातले झुमके, नथनी किंवा बिंदी, काही घ्या, लगभग 20 रुपयामध्ये भेटते. तर मित्रांनो, पुढील स्टॉल आहे चेसमॅनचा किंवा गॉगलचा. छान लुक दिखण्यासाठी असं काही ना सुंदर प्रकारचे गॉगल्स आहे, आपण बघू शकता. आपण यातला कोणता पण गॉगल जरी घेतला ना, किंमत सेमच असणार, 200 रुपये. ही स्टायलिश आणि लुक ना चेसमे किंवा गॉगल या ठिकाणी आहे त्या स्टॉलवर. तर मित्रांनो, थंडी चालेल त्यासाठी लागणारं विंड क्षेत्र आपण बघता या ठिकाणी. शॉप आहे छोटं म्हणजे, तर आपण भगवानला लगभग 400 ते 500 रुपयामध्ये या ठिकाणी भेटतं. खूप छान आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, पुढील स्टॉल आहे साहिल कोकण फूड्स प्रोडक्ट्स. या स्टॉलवर आपण जर बघाल ना मित्रांनो, तांदळाच्या कुरड्या असतील किंवा नाचणीच्या फेण्या असतील किंवा आपण बघा लाल पापड असतील, तसेच विविध प्रकारचे गरम मसाले किंवा मसाले, गावठी मसाला असेल, मच्छी मसाला असेल, मालवणी मसाला असेल, कोकम असेल, तसेच कडक लाडू असेल, मालवणी खाजा असेल, तसेच आपण विविध प्रकारचे सरबत पण कोकम. तर मित्रांनो, पुढील स्टॉल हा लहान मुलांसाठी. आपण बघाल ना, या स्टॉलवर लहान मुलांची विविध प्रकारची खेळणी आहेत. खूप प्रकारची खेळणी आहेत. 10 रुपयापासून सुरू होतात. तर खूप छान आणि सुंदर हा स्टॉल आहे. लहान मुलांचं खूप आकर्षण असतं या स्टॉलवरती. या स्टॉलवर खूप गर्दी लहान मुलांची. पुढील स्टॉल आहे सत्यम लोणचे. या स्टॉलला बघा ना, विविध प्रकारचे लोणचे, आंब्याचं लोणचं असो, लिंब्याचं लोणचं असो किंवा मिरचीचं लोणचं असो, करवंदाचं लोणचं असो, असे ना विविध प्रकारचे लोणचं आहे. लगभग 60 रुपये पाव अशाप्रमाणे या ठिकाणी. तर मित्रांनो, पुढील स्टॉल आहे सत्यम चूर्ण मुखवसे. या स्टॉल आपण बघा ना, लगभग 100पेक्षाहून जास्त मुखवसे या ठिकाणी आहेत. ते पण खाण्यासाठी उत्तम आणि छान आहेत, ते पण योग्य दरामध्ये आपण बघू शकता. मित्रांनो, पुढील स्टॉल आहे अस्सल पुणेरी भेळ. आपण बघू शकता भेळ स्टॉलवरती ना विविध प्रकारच्या भेळ्स आपल्याला भेटू शकतात. पाणीपुरी पण. तर ना, पुढील स्टॉल आहे युनिक प्लाझा फास्ट फूड. या स्टॉल आपण बघा ना, विविध प्रकारचे बर्गर्स, सँडविच, तसेच आपण बघू शकता सँडविच आहे, सुंदर प्रकारे पिझ्झा आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. तर मित्रांनो, पुढील स्टॉल आहे खानदेशी खाद्य संस्कृती. आपण पुरणपोळी असेल, तसेच या ठिकाणी आपण बघताय ना भाकरी असेल, झुणका भाकरी असेल, आपण बघताय व्हिडिओमध्ये भाकरी आहे, तसेच झुणका भाकर पण भेटते. मिसळ पण अशी ना योग्य दरामध्ये भेटते या ठिकाणी. तर मित्रांनो, कळवा महोत्सवमध्ये एक स्टॉल पुढील बघा ना, आपण पानाचा स्टॉल. या ठिकाणी बनारसी पान असेल, कलकत्ता पान असेल, गोड पान असेल, असे ना विविध प्रकारचे पान उत्तम दरामध्ये भेटतात. ते पण खायला खूप स्वादिष्ट.
कळवा महोत्सव आपण बघाल ना, या ठिकाणी कला रंग मंच पण आहे. या ठिकाणी आपली आपली संगीत असेल, गायन असेल, अशा विविध कला या ठिकाणी ना आपण सादर करू शकता. आपण बघता की या कळवा महोत्सवात आज ना संगीत कॉम्पिटिशन चालू आहे. तर खूप स्पर्धकांनी भाग घेतला आहे आणि उत्तम प्रकारे प्रसिद्ध या स्पर्धेला आहे. आपण बघू शकता. हा एक कळवा महोत्सवातील सेल्फी पॉईंट. इथं आलेले प्रत्येकजण आपल्या ठिकाणी सेल्फी काढतो. यामध्ये आपण महोत्सवाची आठवण म्हणून या ठिकाणी सेल्फी पॉईंट बांधण्यात आले किंवा उभारण्यात आला आहे. तर मित्रांनो, हा होता कळवा महोत्सव. या कळवा महोत्सव आपण बघाल ना, विविध प्रकारचे खाद्य स्टॉल असतील, लहानपणाचा प्लेइंग झोन असेल, अशा अनेक प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल्स होते. तसे लहान मुलं प्लेइंग झोन असेल, असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. तर आपण या नक्की या. अजून लगभग 5 ते 7 दिवस आहे. आणि आपल्याला जर ब्लॉग आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.